ट्राय कर. अगे वडापाव खाते. आणि नाश्त्यासाठी सगळ्यांना वडापाव आणलेत. हे असे तांदूळ साफ केलेले आता उद्याच्या साईबाबासाठी. हे हाय का नाही. जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे व्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी YouTube चॅनलवर. तर आज तुम्हाला या सगळ्या जणी दिसतायत. काय कशासाठी ते तुम्हाला मी सांगते. कारण उद्यापासून आमचा साईबाबाचा सोहळा आहे. सोहळा म्हणजे 1 तारखेला सोहळा आहे आणि उद्यापासून सप्ताह बसणार आहे. तर उद्यापासून काय काय कार्यक्रम होणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. आणि आजचा कार्यक्रम काय आहे. आज साईबाबा मंदिरामधले म्हणजे जे तांदूळ साफ करायचे असतात तर भंडाऱ्यासाठी. तर या सगळ्या जण माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. तर चला आपण त्यांच्याशी बोलूया. येस, तुम्हाला काय वाटतं. उद्यापासून आपला पालखीचा सोहळा 1 तारखेला आहे. तर उद्यापासून आपला सप्ताह आहे. तर तुम्हाला काय वाटतं. येस, आम्हाला एक सण आल्यासारखं वाटतं. मग आम्ही उत्साहाने खूप कामं करतो. अजून खूप छान छान तयाऱ्या करतो. येस, सगळं एन्जॉय करतात. हा 8 दिवस एकदम मस्त आपला खूप छान दिवाळी हाय की नाही. तर यांनी सगळ्यांनी तांदूळ हे बघा नेत आहेत तिथे. तर तांदूळ साफ झालेले आहेत आणि उद्यापासून काय काय कार्यक्रम होणार आहे. आम्ही सगळ्याजणी किती उत्सुकतेपणे मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम करतो आणि कसं नियोजन होतं ते तुम्हाला आम्ही सांगू. तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर बघा मी तिथून आली आणि तिथून येताना मला दादा बोलले का तुझ्या हातचं मला काहीतरी नेहमी एवढे डिशचे व्हिडिओ बनवते आणि मला टेस्ट करायला देतात. तर त्यांच्यासाठी स्पेशली मी पनीर टिक्का बिर्याणी बनवली होती. तर बघा किती सुंदर दिसते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यांनीही मला छान असं म्हणजे कसा रिव्ह्यू दिलाय तोही बघा. त्यांनाही खूप आवडली. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. हे 1 किलो पनीर घेतलेलं होतं. त्याला 500 ग्रॅम हे दही आहे. ते मी असं कपड्यामध्ये बांधून त्याच्यातलं जे दह्याचं पाणी आहे पूर्ण काढलं होतं. असं गाठ बांधून ठेवायचं आहे. म्हणजे दही असं म्हणजे पिशवीतलं असेल किंवा कसं असं डायरेक्ट घ्यायचं नाही. त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय. त्याचं असं पूर्ण असं घट्ट घट्ट व्हायला पाहिजे असं. मग त्याच्यानंतर मी ही अद्रक लसूणची पेस्ट पूर्ण फक्त अद्रक लसूणची घेतलेली आहे. ती मी 500 ग्रॅम दहीला मी 2.5 चमचे टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर हे मीठ टाकते अंदाजाने म्हणजे टाकायचं आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये हे मॅरिनेशनसाठी म्हणजे कशासाठी करतोय पनीरसाठी. आणि ही धने जिराची पूड आहे 2 चमचे टाकले. त्याच्यानंतर हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला किंवा कुठलाही तुम्ही टाकू शकता. पण बिर्याणी मसालाच यूज करा तुम्ही. कारण ह्या सुहानाच्या मसाल्यामध्ये मीठही असतं. तर अंदाजाने मीठ टाका. आणि हे कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि अद्रक याची मी पेस्ट केलेली होती. तर अंदाजाने म्हणजे मी टाकत होती कसं घट्ट करायचं आहे त्याप्रमाणे. ह्याच्यात पाणी टाकायचं नाहीये कारण आपल्याला ह्याच्यामध्ये पनीरला कोटिंग व्हायला पाहिजे त्याप्रमाणे. तर पाणी पाणी होईल त्याचं. आणि ही जी ग्रेव्ही आहे ना हा मसाला हा खूप बिर्याणीसाठी पनीर टिक्का बिर्याणीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा मसाला उरला ना आता हा मी घरातला मसाला हा आमचा आगरी मसाला आहे
तो टाकलेला आहे. म्हणजे कसं तिखट असेल हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, कारण मी ऑलरेडी वाटणामध्ये मिरची घेतलेली होती. हा, तर मी बोलत होती, हा जो मी ही जी पनीरसाठी जो मॅरिनेशनसाठी मसाला बनवते, हा नंतर यूज कशासाठी होतो माहितीये? ग्रेव्ही करण्यासाठी. तर हे बघा, पूर्ण पनीर जसे छोटे छोटे पीसेस करून घेतलेत आणि आता मी हा जो मसाला एका साईडला बनवलेला होता तो आता त्याच्यामध्ये टाकून पूर्ण पनीरला छान असं कोटिंग करून घ्यायचंय. आणि ना मी हे कोटिंग आहे ना, एक तुम्हाला अंदाज सांगते, मी हे 1 वाजता घेतलेलं होतं, पूर्ण मॅरिनेट करून ठेवलेलं हे आता जे करते ते, आणि मस्त मुरलेलं होतं. आणि मी एक नाही म्हणताना 2 वाजता हे सगळं करायला घेतलं, त्यामुळे एवढं छान त्याला मॅरिनेशन झालेलं होतं पनीरला. मसालाही छान असा मुरलेला होता. नंतर तुम्ही बघालच, हे बघा छान असं मॅरिनेट केलंय. ह्याचा मसाला खूप इम्पॉर्टंट आहे पनीर टिक्काच्या बिर्याणीसाठी, त्यामुळे पूर्ण असं छान असं साफसुथरं करून घ्यायचं. हे बघा, अगदी हलक्या हाताने करायचा, कारण पनीर तुटेल ना म्हणून. आता हे बघा, अर्ध्या तासासाठी ठेवलं तरी चालेल, पण मी 1 तास ठेवलेलं आणि त्याच्यानंतर मी हे पूर्ण फ्राय करायला घेतलेलं आहे. हे बघा, असं तव्यावर नॉनस्टिकच्या फ्राय करा, म्हणजे जेणेकरून चिकटणार नाही. छानपैकी फ्राय करायचे. हे बघा, कलर थोडासा त्याचा चेंज होतो बघा. छान असा चेंज झालाय बघा, दिसते. कारण पनीर कसं शिजलं कच्चं असेल तरी खातात, पण कसा हा मसाला थोडासा शिजला पाहिजे ना, म्हणजे कच्चा कच्चा नको. दही, पुदिना, अद्रक, लसूण हे सगळं जरा शिजलं. हे बघा, छान असं फ्राय झालं तर किती सुंदर दिसतं आणि खूप छान. तुम्ही करून बघा हा आहे टिक्का. या सगळे तुम्ही सेम रेसिपी तुम्ही हे बघा, मी ना कांदे घेतलेत, अर्धे बाजूला काढलेत तळण्यासाठी, आणि हे घेतलेत, हे मी एक 12 कांदे घेतलेले, अगदी मीडियम साईजचे होते. तेल गरम करत ठेवले, तेजपत्ता टाकला. हा, मी अख्खे खडे मसाले का नाही टाकले, कारण सुहानाचा मसाला आहे, बिर्याणी मसाला, त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत मसाले, त्याच्यामुळे मी टाकले नाही. मी डायरेक्टली फोडणी दिली. आणि हे बघा, आता कांदे आपण परतून घ्यायचे छान असे. मी बोलत होते तुम्हाला का चिकन बिर्याणी पण सेम ॲज इट इज तुम्ही अशी करून बघा, जशी आता पनीरची मी तुम्हाला दाखवली. सेम प्रोसेस, सेम साहित्य, करून बघा किती सुंदर होईल बघा. तर असं पूर्ण मिक्स करून घ्यायचंय. हे सगळं म्हणजे एवढी घाई झाली ना, तुम्हाला मी काय सांगू, कारण कोणच नव्हतं घरी, तरी पण झोपलेला. आणि मी भात मग असं एका साईडला फ्राय बोलते, स्टीम करून घेतलाय बघा, सुट्टा सुट्टा, पाणी त्याचा पूर्ण काढलेला आहे. तोही थोडासा थंड झालाय, कारण व्हिडिओचं शूट करायलाच कोण नव्हतं, त्याच्यामुळे हे असं माझं जसं मला जमत होतं तसं मी केलेलं होतं. आणि हा, तुम्ही ना कांदा शिजताना ना मीठ टाका, म्हणजे जेणेकरून पटकन कांदा शिजेल. आणि आता त्याच्यामध्ये मी हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट टाकते, जी पहिली बनवलेली होती. अंदाजाने टाका, म्हणजे आपल्याला पनीरला जे मॅरिनेशन करत होतो त्याच्यात पण टाकणं गरजेचं आहे, आणि जी बिर्याणीची आपण ग्रेव्ही करतो त्यालाही
गरजेचं आहे. अद्रक लसूणच्या पेस्ट शिवाय कुठलीच रेसिपीला मजा येत नाही. तर हे बघा अशी छान अशी शिजलेली आहे अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा पण. आता मी हे टोमॅटो घेतलेले होते छान असे लालवाले, 4 टोमॅटोची पेस्ट केलेली होती. टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे कारण पनीरमध्ये मॅरिनेशनसाठी दह्याचा वापर केलेला होता, म्हणून मी आता ह्याच्यामध्ये दही नाही टाकणार आहे. मी टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे. पण टोमॅटोने पण छान टेस्ट येते, करून बघा. टोमॅटो असे छान परतून घ्यायचे. हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे बघा. आता मी हळद टाकली. त्याच्यानंतर धने जिऱ्याची पावडर माझी होती तेवढी सगळी टाकली मी. आणि आपला आमचा घरातला मसाला आहे आगरी मसाला, तो टाकला आहे. 3 चमचच टाकला आहे. 3 चमच. आणि असं फ्राय करून घेतलंय छान असं. आणि कलर साठी अजून जर तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरचीची पावडर आहे ती काही तिखट नसते, ती फक्त एक कलर येण्यासाठी असतं. तर माझ्याकडे होती ती पूर्ण यूज केलेली. ऍक्च्युली खूप घाई झालेली होती कारण म्हणजे दादा कसे 7-7:30 पर्यंत जेवतात, त्यामुळे मला खूप लवकर करायचं होतं. तर हे बघा आता तो जो बिर्याणी मसाला आहे तो एक मी त्या पनीर मध्ये टिक्का फ्राय करताना टाकलेला होता आणि आता ह्याच्यामध्ये ग्रेव्ही मध्ये टाकते. छान असं परतून घ्यायचंय बघा. अगदी मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय. आणि मीठ अंदाजाने टाका, कारण पुन्हा सांगते सुहानाच्या बिर्याणी मसाल्यामध्ये मीठ असतं. जरा अंदाजानेच टाका, नाहीतर खारट होईल. आता हे जे उरलेलं होतं मी तुम्हाला बोललेली पनीरला मॅरिनेट केलेला होता तो मसाला, तो मी पूर्ण परातीमध्ये होता ना, त्या परातीला जो उरलेला होता मसाला तो एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आणि मग या ग्रेव्ही मध्ये पुन्हा ऍड केला. तर बघा असं छान ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन कसं वाटतंय मिक्स झाल्यावर, तर सुंदरच दिसत होतं. कलर बघा आता कसा चेंज होईल तो बघा. पुदिन्याची जी टेस्ट आहे ना त्याच्याने खूप छान. तर हे बघा आता ग्रेव्ही अशी छान असं झालं, तेल सुटलेलं होतं. त्याच्यामध्ये मी एक जो कॉफीचा कप आहे त्याच्याने मी पाणी टाकलेलं आहे, कारण कसं असं सुक्क सुक्क नको लागायला ना. कारण कशी पनीर हे कसं ड्राय असतं आणि पूर्ण फ्राय केलेलं होतं आणि त्याचे पीसेस टाकल्यावर मग ते अजून ही ग्रेव्ही पण ते खेचून घेणार नाही पनीरला.
म्हणून मग ते थोडंसं पाणी टाकायचं, कारण पाणी टाकल्याने काय होतं, ग्रेव्ही घट्ट होते आणि राईस पण जो आपण जेव्हा खातो तेव्हा असं सुकं सुकं नाही लागत. लेअरिंग करायला त्याला छान होतं. हे बघा छान अशी शिजले बघा, ग्रेव्ही पण छान तर्री आली तिला. आणि आता झालं हे बघा, मी पनीरचे पीसेस जे आपले फ्राय केलेले होते ते टाकायचे आहे सगळे. छान असं कोटिंग पण झालेलं होतं पनीरला. तुम्हाला सांगू, असं जर कधी कोण आलं, म्हणजे आता बिर्याणीसाठी ही मी कोटिंग केलेली होती, पण ही अशीच आहे ना, आपण जसं चिकन फ्राय करतो, कोण जर चिकन खात नसेल तर तुम्ही असं पनीर फ्राय करून दिलात ना तर खूपच सुंदर, टेस्ट तर एक नंबर, खाण्यासाठी तर खूप भारीच. हे बघा, तुम्ही बोलाल हे पनीरला असं कोटिंग करून कशाला, म्हणजे मॅरिनेट करून फ्राय करून डायरेक्ट पनीर टाकायचं होतं, पण नाही मैत्रिणींनो, तुम्ही डायरेक्ट टाकलात तर पनीर एकदम सॉफ्ट असतं, ग्रेव्ही मध्ये पूर्ण ते मेल्ट होईल ना, त्या चमच्याने आपण मिक्स करताना तुटणार. फ्राय केलं तर थोडंसं त्याचं सॉफ्टनेस थोडंसं हार्डनेस होईल, म्हणजे समजलं तर. त्याच्यामुळे फ्राय करून बघा, फ्रायची टेस्ट आणि कच्च्या पनीरची टेस्ट खूप चेंज होते. तर बघा आपली डन झालेली आहे. आता ही पूर्ण ग्रेव्ही आता लेअरिंग करूया आपण. असं जे वरचं तेल होतं ते मी टोपात मध्ये टाकलेलं होतं, थोडंसं खाली तळाला, कारण आता आपल्याला भात टाकायचा आहे त्याच्यामध्ये, तर चिटकायला नाही पाहिजे भात. तुम्ही तूपही टाकू शकता, पण मी तूप नाही टाकलं कारण खूप ऑइली होईल, म्हणून जे तेल होतं ग्रेव्हीचं ते असं टाकलेलं आहे. हे बघा किती, भात तर खूपच सुटसुटीत झालेला होता. भातात ते जेव्हा आपण बनवतो तेव्हा तेल टाकत जावा, तेल आणि मीठ, त्याच्याने भात खूप सुट्टा होतो. आणखीन अजून एक महत्वाची टीप म्हणजे हे बघा, मी पनीर आता हे टाकून घेते त्याच्यामध्ये. महत्वाची टिप्स म्हणजे काय माहितीये, जेव्हा आपण भात गाळतो तेव्हा ना ते गरम असतो तो, बरोबर, तर तुम्ही ना पाण्याच्या खाली डायरेक्ट तुम्ही भात गाळला तर तुमचा भात आहे ना तर थंड पाण्याने सुटसुटीत होतो. गरम पाण्याने जो चिकटपणा येतो तसा येणार नाही, भात सुटसुटीत होणार. करून बघा मैत्रिणींनो, आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा भात सुटसुटीत झालाय की नाही. तर हे बघा छान असं मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे. ही जी व्हिडिओ आहे ना, धैर्याचा मित्र आहे त्याने केली आहे, कारण माझ्याकडे कोणच नव्हतं म्हणजे करायला, तर काय करू, खूप घाई पण होती, तर असो, पण छान झालेलं होतं. कोथिंबीर टाकून झाल्यावर एक अर्ध्या तासासाठी किंवा 10-15 मिनिटासाठी तुम्ही झाकण ठेवा, आणि बघा किती सुंदर होते आपली बिर्याणी. आणि ह्याच्यामध्ये मी आता कलर टाकलेला आहे, फूड कलर येलो. तर चला आपण दादा आणि बडीची म्हणजे उषाताईची आपण रिॲक्शन बघूया, काय बोलतायत ते. दादा, बिर्याणी कशी आहे? अतिशय सुंदर. थँक्यू गाईज. मी स्पेशली दादांसाठी आणि बडीसाठी बिर्याणी केलेली, पण त्यांना आवडली. येस, तर आवडली असेल रेसिपी, तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.